गेल्या 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आणि मान्सून पुन्हा सक्रिय झाला। जर तुम्ही आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण हवामान विभागाने राज्यासाठी पुढचे 48 तास अत्यंत धोक्याचे आणि महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला। रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या दमदार पावसामुळे वातावरणात मोठा बदल झालेला असून अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केलं जातंय। राज्यातील पावसाच्या सविस्तर स्थितीवर नजर टाकल्यास हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केलाय। या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून स्थानिक प्रशासनाने आवश्यक त्या सर्व आपत्कालीन उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर, पुणे घाटमाथा आणि विदर्भातील अमरावती तसंच यवतमाळ जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्याच्या इतर भागातही ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। सध्या या पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसलेला असून शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक मंदावली आहे। चाकरमान्यांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल ट्रेनही उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 जुलैपासून मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, तर 2 जुलैपर्यंत संपूर्ण कोकण पट्ट्यात अतिवृष्टीचा धोका कायम राहील। मान्सूनने 24 जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी तो अधिक तीव्र झालाय। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, सकल भागात जाणं टाळावं आणि अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये। सुरक्षित रहा आणि पावसाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी HPN मराठी न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि फेसबुकवरती जर फॉलो केलं नसेल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा HPN मराठी न्यूज।